Now24 चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पोहोचलो आहोत पुणे जिल्ह्यातील आळंदीपासून काही किलोमीटर अंतरावरती भानोबाची कवळे म्हणून गाव आहे आणि त्या ठिकाणावरनं लगभग 3 किलोमीटर अंतरावरती बाळूमामाचं मंदिर आहे। या ठिकाणी सप्ताह संपन्न होते आणि या मंदिराचे वैशिष्ट्य काय आहेत, आपले ज्या मंदिराचे पुजारी असतात आपण चर्चा करून जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत। ह्या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे? बाळूमामाची मेंढर आली इथं, तर बाळूमामाची मेंढर आल्यानंतर आपण एक 10 दिवस स्वतः आपण सांभाळले, जेवणं वगैरे सगळे केली। त्याच्यातली मग ते जे बारकानी पिल्लं होती बाळूमामाची बकऱ्यातली ती समाधी दिली, त्यांची समाधी दिली। त्याच्यानंतर एक आपल्या मनात कल्पना आली की चला बाळूमामाचा कार्यक्रम आपण करावा थोडासा, तर ते करता करता एक गेले आता 10 वर्षे कंप्लीट झाले। तर 10 वर्षे झाल्याच्या नंतर आता आपण काय केलं, मग नंतर हे 2 वर्षे झाले, 2 वर्षे असं झालं की बाळूमामाची काय ताकद पुरुषशीस करून घ्यायची होती सेवा। मग पायदिंडी सोहळा काढला, न मोबाईलचा पैसा नाही घेतला, काही ना काय पंढरपूरला पायदिंडी नेली आपण। 1 रुपया येणे जाणं, एक रुपया घेतला नाही आहे, सगळा हे लोकांनीच खर्च केला। आता एक 8 दिवसाचं उदाहरण आहे, शिरूर तालुक्यातला माणूस आहे, त्यांचं लिव्हरला सूज आली म्हणले, लिव्हरला सूज आली, किडनीच्या पशी 3 गाठी म्हणले, डॉक्टरने सांगितलं म्हणले ऑपरेशन करावं लागेल। नंतर मग म्हणले गोळ्या औषध बघा, तर त्यांना काय ते श्वास लागला लई परत, तर त्यांना कळलं की इथं आली। इथं आल्याच्या नंतर फक्त बाळूमामाचा भांडार दिला, जेवण बंद झालं होतं, दिल्याच्या नंतर एक 10 मिनिटामध्ये जेवण जायला लागलं लगेचच ते दिल्याच्या नंतर मग त्यांना म्हणलं चालतं, भांडार दिला। आज काल आलती म्हणले आम्ही ओके झालो आहे, पूर्ण ओके, मग एक कॅन्सल होता हा पूर्ण, 3 गाठी होत्या त्या गायब झाल्या, लिव्हरला सूज होती ती बी गेली। इतके बाळूमामाने इथंही ताकद दिली की भरपूर ताकद दिली, कसला आजार असो इथं, अशी बरीचशी उदाहरणं आहेत इथं। आणि 1 रुपया कोणाचा घेतला जात नाही, किंवा शंका अशी आहे की बघ कोणाचं घ्यायचं काय तसं। श्रीमद भागवत कथा तथा बाळूमामा पारायण सोहळा ह्या बाळूमामाच्या 3रा वर्धापन दिनानिमित्त म्हणजे आम्ही गेले 3 वर्ष म्हणजे तो मामाच्या सर्वांच्या सहकार्याने त्या ठिकाणी हरिभक्तपरायण अनिल मामा असतील, त्याचप्रमाणे देवराम काका असतील आणि सर्व आमचं जे विश्वस्त मंडळ आहे त्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही हे गेले 3 वर्ष हे भागवत कथेचा कार्यक्रम या ठिकाणी राबवत असतो। आणि यामध्ये आम्हाला तो मामा मायबाबाचं हे एक बाळूमामाचं कुटुंब आहे, जरी ही परिचय असले तर हे एक बाळूमामाचं कुटुंब आहे। म्हणून या ज्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही आज हा एवढा मोठा सभामंडप या ठिकाणी उभा करू शकलो की ही बाळूमामाची एक ताकद आहे। बाळूमामाच्या भंडाऱ्यामध्ये एवढी ताकद आहे की माणूस आजारी असला तर तो पण बरा होतो, परंतु माणसाचं कसं असतं की मी दवाखान्यात जाईल किंवा दवाखान्यात जाणं, पण एक ताकद परमेश्वराने तुम्हाला दिलेली आहे। म्हणून जी लोक आहेत, जी श्रीमंत असो किंवा गरीब असो, आम्हाला कुठलाही त्याच्यामध्ये भेदभाव नाही, आम्ही सगळं कुटुंब हे एक बाळूमामांचं कुटुंब म्हणून आम्ही हे 3 वर्ष हा कार्यक्रम या ठिकाणी राबवत। फक्त बाळूमामांच्या भंडारामुळे आज सुखरूप माझं बाळ। काय सांगाल? आमचं दवाखाने वगैरे आम्ही भरपूर केले, 4 ते 5 लाख रुपये आम्ही 3 वेळा दवाखान्यात घालवले। 4थ्या टायमिंगला आम्ही इथं बाळूमामांच्या चरणी आलो आणि यांच्याकडून आम्हाला फळ भेटलं। आम्ही दवाखाना वगैरे काही नाही केला तरी पण आम्हाला चांगलं फळ भेटलं। इथं आल्यानंतर या ठिकाणी अनेक भक्तजन येतात, त्यांच्या काही समस्या असतील, काही मानसिक दुःख असेल किंवा शारीरिक असेल, मग त्याचंही निवारण असणारे आमचे मामा या ठिकाणी करतात। आणि आम्हाला असं जाणवलं की कुठलीही अंधश्रद्धा या ठिकाणी नाही। मग आयुर्वेद असेल, आयुर्वेदाच्या माध्यमातून औषधाच्या माध्यमातून भक्तांची सेवा ते करतात। अनेक भक्त या ठिकाणी भेटीसाठी येतात, आम्हालाही योग आला, त्याबद्दल या संस्थांचे आणि मामांचे आम्ही ऋणी आहोत।
कॅमेरामन हनुमान गोगडेसह अनिल जोगदंड, भानोबाची कवळी.